की आपण वेगळं राहू. वेगळं राहू. हे बापाचा मला लय कटाळा आलाय बघ. बापाचा कटाळा आला? आणि मग काय तर बाकीच्यांचे बघा, त्यांचे वडील त्यांच्या मुलांसाठी काय काय करतात. तुम्ही काय काय केलं असं? पोरालाच बापाची किंमत नाही बघ. ते म्हणतो काय केलं माझ्यासाठी. नसल तुम्हाला जाऊ वाटत दुसऱ्याकडं तर हे कुठेतरी देतो एखादं खोपट बांधून तिथं राहा. आप्पाला काय बोलले तुम्ही? जे बोलायचं ते बोललोय आणि काय बोललोय माहिती. झालं काय म्हणे? अय यार काय बोलला? मला तर काही म्हणला नाही. कर्ज काढून याचा दवाखाना केला. हा, त्यावेळेस तुला जर तुझ्याच बापाने वाचवलं नसतं तर तू आज दिसला असता का? द्या इकडे आप्पा ती पिशवी. कुठं नाही जायचं तुम्ही. आणि कोण घराच्या बाहेर काढतो तुम्हाला? मी पण बघून घेईन मग. ऐक झाडून काढते होय. मग काय तर कचरा होतोय वाऱ्याने. ऐक की बोला ना. बस ते राहू दे काम 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 पडतंय. काम करून आपला जीव चालला इथं काम करू करू करू. मी काय म्हणतो, बोला. हे बापाचा मला लय कटाळा आलाय बघ. बापाचा कटाळा आला? आणि मग काय तर भांडू 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 हे घर बांधून घेतलं आता त्याच्याकडून. इथून माग किती माग लागलो होतो, हे करा ते करा. कधी सपोर्ट केलाय का मला कुठल्या गोष्टीला? साधारण काय त्यांचं वाकडं तोंड असतं. मी काय बोललो की त्यांना? मग आता एका घरात राहायचं म्हटलं नाही जुळत. माणसाचे मत होत असते, थोडे खटके उडत असते, त्याला लगेच एवढं मनावर घेत असत. राहू दे, बाकीच्यांचे बाप बघ लेकाला किती सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीला. आणि मा बाप असतो एखाद्या माणसाचा स्वभाव, मग एवढं मनावर घेत तू नको असत. बाजू घेऊ त्यांची. हे बघ मी ठरवले आता, झालं जेवढं त्यांचं कर्तव्य होतं त्यांनी केलं. आता त्यांनी त्यांचा मार्ग बघायचा. मला वाटतं त्यांनी आता आपल्यासोबत नको राहायला, त्यांना देऊ हाकलून. काय हा, काही येडबेड लागलं काय तुम्हाला? हा, बापाबद्दल असं बोलतात का? मग काय केलंय त्यांनी बाप म्हणून? तुम्हाला लहानचं मोठं केलंय हा, काय? हेच उपकार तुमच्याच्याने फिटायचे नाही. काय नाही कधी हाऊस नवस नाही केली माझी, कधी काय नाही केलं. हा, मग आता घ्या की करून तुम्ही हाऊस माऊस. असती परिस्थिती गरीब, त्याच्यामुळे हातबल होतं माणूस थोडंफार. ते मला नको सांगू, तुला जे सांगतोय तेवढंच करायचं, कळलं का? काय करायचं? जास्त त्या बापाच्या मागे पुढे करायचं नाही. तुला सांगतोय बाप आला की त्याला मी सरळ सांगणार आहे, तू मार्ग बघ, जिकडे जायचं तिकडे जा. हे बघा, मी जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत असं काय होऊ देत नसते बघा मी. आणि तुला पण लय आता असं ना, तू बी निघायचं घरी, कळलं का? तू पण नाही थांबायचं इथं. कसं काय निघायचं घरी? आणि मग माझ्या नवऱ्याचं घर आहे काय? असेच नाही घरात घुसलेले, असं कसं काय बोलता तुम्ही? मग एवढं कळतं ना, मग तू गप बसायचं. मी मा बाप आणि मी बघून येईन. तुमचाच बाप नाही, माझा सासरा पण आहे. भाऊ घराच्या बाहेर कसं नाही काढत मी त्याला. काय? घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणारच नाही बघ, लक्षात ठेव. तुम्ही कसं काय राहणार नाही? मी बघते ना तुम्ही कसं काय घराच्या बाहेर काढतात ते. ते गेल्या वर्षीच बी होतं काय नो, लक्ष नाही बोया पोराचं अजिबात. सगळं पीठ झालं त्याच. आप्पा अरे काय पोरा, जरा लक्ष दे जावं थोडस. हा, ज्वारीचं बी होतं हे, अक्षरशः पीठ झालं त्याचं, सोंडे झाली त्याला. हा, कसं रे तुमचं? राहू दे आप्पा, जरा मी एक सांगायला आलतो तुम्हाला. काय रे, बोल ना. आप्पा तुम्हाला मागच सांगायचं होतं, तर मला एकदा सांगूनच टाकू. आता माझं ठरलंय की आपण वेगळं राहू. वेगळं राहू? हा आप्पा. आता कोणाचं वेगळं राहायचं मी? तू एकुलता एक पोरगा आहे मला, आणि तू यातून काय वेगळं राहायचं मी सांग बरं? तुम्ही तुमचं बघा वेगळं राहू, आम्ही आमचं बघतो काय असेल ते. काय सकाळ सकाळ काय नशा पाणी केला काय तो? हा, शुद्धीतच बोलतोय. बस झालं आता. बस झालं म्हणजे? अरे लहानचा मोठा केलाय तुला मी. हा, वाढवलाय, पोचवलाय. हा, आता घर बांधून दिलं तुला नवीन. अजून काय कमी केलं तुला मी? आणि तू कुशाला मला ह्या वयामध्ये आधार व्हायचं सोडून वेगळं राहा म्हणतो? इथून मागचे दिवस पण मी विसरलो नाही आप्पा, कळलं का? हा, कुठली हवस नवस नाही केली माझी. तुम्ही कधी काय नाही केलं, काय नाही. ठीक आहे ना, तुमचं कर्तव्य तर दिलं घर बांधून. आता झालं ना तुमचं कर्तव्य, आता बघा तुम्ही तुमचं. म्हणजे तुझं कर्तव्य काहीच नाही का बापा पोटी? आता काय बापाने पण तेवढं केलं पाहिजे होतं ना मग माझ्यासाठी. अरे काय कमी करायचं गेलं तुला मी? तुला शाळेत धाडलं, तुला कपडे दिले, तुला पुस्तकं दिले. हा, जेवढं माझ्या परीने होते तेवढं तुला पोचलं मी. आता माझे काय बापला श्रीमंत नव्हता का? माझी खानदान मोठी नव्हती म्हणून तुला फुलाव्यात हे करायचं होतं. हा, शेतात राबलो मी, त्या परीने तुला मी मोठं केलं.
याच्या पिरियड काय करायला पाहिजे होतं तुला? आता हाऊस म्हणशील तर तुला काय गार्डन बंगला द्यायचा होता होय? बाकीच्यांची बघा, त्यांचे वडील त्यांच्या मुलांसाठी काय काय करतात. तुम्ही काय काय केलं हो असं? अरे असं म्हणू नको, गाल जाल ठेस पोचली माझ्या. अरे बाप काय करीत नसतो आपल्या पोरासाठी, आणि बापा पोराने असं म्हणावं काय केलं माझ्यासाठी, आणि ह्या उतर वयात अरे मी कोणाकडे जायचं आता? सांग ना मला तू. जर तूच म्हणतो माझ्यासाठी काही केलं नाही तर मी कोणाच्या दारात जाऊ आता? पाहुणरावळ्यात जाऊ का? अरे तुझ्यासाठी कोणत्या पाहुणरावळ्यात सुद्धा जवळ नाही केलं मी. हा अख्खा विषय तुझ्यासाठी ओतलं मी इथं. नसल तुम्हाला जाऊ वाटत दुसऱ्याकडं तरी कुठेतरी देतो एखादं खोपट बांधून तिथं राहा. म्हणजे आयुष्यभर मी खोपट्यात राहिलो आणि तुला आता बांगला बांधून दिला तर तुम्हाला परत खोपट्यात लोटायला लागला हो रे? हा हे बघा, तुमच्या मी हात जोडतो, तुम्ही काय करायचं ते करा, पण माझं एवढं मन नाही तेवढं ऐका भाऊ तुम्ही आता. अरे घाबर देवाला तरी, हा त्याचा तरी विचार कर. असं कोप करू नको. नसल तुझी इच्छा तर मी कशाला तुझ्या खोपट्यात राहू भाऊ? जातो कुठं तरी माझं मी, जगन माझं आयुष्य मी. तू निर्णयच घेतलाय बापाला घराबाहेर काढायचा, मी तरी काय करणार आहे? जाऊ दे, कुठंतरी कमी पडलो म्हणायचं मी तुला आता संस्कार देण्यात. हे आधी कळलं असतं तर मला हे दिवस नसते आले. कधी ऐकलं नाही माझं, आणि आता बाप काय ते मला सांगायला लागले. आले का? पुरी चहा ठेवू का? चहा नको मला, माझी पिशी भर. पिशीभर? कशासाठी? चाललो मी घर सोडून. घर सोडून? का बरं? काय झालं? वर्ग म्हणलं वेगळं राहायचं तुम्ही. तुमच्या माझ्या डोळ्यासमोर तुमच्या वेगळं राहून मला नाही जमायचं. त्यांची हिंमतच कशी झाली असं म्हणायची? तुम्ही टेन्शन नका घेऊ आप्पा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी आहे ना, जोपर्यंत या घरात मी आहे ना तोपर्यंत तुम्हाला कुठंच जाण्याची गरज नाही. काय मी समजून सांगते त्यांना. माझंच नाणं खोटं ठरलं त्याला तू काय करणार आहेस? तू मस्त लक्ष्मी सारखी माझ्या घरात आलीस, मला पोरी बापावानी जीव लावलास, पण पोरालाच बापाची किंमत नाही बघ. ते म्हणतो काय केलं माझ्यासाठी? अरे काही नाही केलं तुझ्यासाठी हे आठव. तुम्ही टेन्शन नका घेऊ आप्पा, मी सांगते त्यांना समजून. आता त्यांना नाही कळते बापाचं महत्व काय असते. मला लेकी जीव लावला तुम्ही, माझ्या नजरेसमोरून मी तुम्हाला जाऊ देईल का? अरे मी माझ्या कवा अंगाला कपडे नाही घेतले, पण त्याला दरवर्षी वर्षातून दोनदा कवा आहे ना माझी नव्हती ऐपत. अरे मी दोनदा नवीन कपडे घ्यायचो, शाळेत जायला चपला बुट जे लागन ते आणून द्यायचो. एक टायमाला भाकर नाही खायचो, पण त्याचे पुस्तक जे लागन ते त्याला पुरवलं मी, आणि तो मला लोकांच्या गोष्टी सांगतो. नाही कळत आहो त्यांना, कोणीतरी भरवतंय त्यांना म्हणून ते तसं बोलतात आप्पा. तुम्ही नका टेन्शन घेऊ, त्यांचं मनावर नका घेऊ तुम्ही बोलणं. मी बोलते त्यांच्यासोबत. खरंच कलियुग आहे कलियुग. पोराला बापाची किंमत नाहीये. बापाने काय केलं म्हणतो तो? हा अरे काय करायला पाहिजे बापाने तुझ्यासाठी रे? अरे आम्ही आमच्या वडिलांच्या अजून विसरलो नाहीच. शेतीतून उत्पन्न करून आम्हाला त्यांनी वाढवलं, इथपर्यंत आणलं. त्याचा हट्ट होता घर बांधायचा. कर्ज काढून घर बांधून दिलं त्याला, आणि तो आता म्हणतो घरातून बाहेर जा. आणि मला काय म्हणलं माहितीये का? तुम्हाला झोपडं बाज त्याचं झोपडात राहा म्हणलं तुम्हाला. नको, झोपड्यात राहण्यापरीच ना मी लांब निघून जाईन, कुठेही राहीन, कसंही खाईन मी पुरी. तुम्ही हा दिवस नव्हता मला. तुम्ही शांत व्हा ना आप्पा, मी सांगते ना त्यांना समजून. नाही कळत त्यांना, नाही एवढी अक्कल त्यांना. मी सांगते समजून, तुम्ही असं संताप करून नका घेऊ. नको नको, आता मला झाला तेवढा अपमान खूप झाला पुरी. आता मी नाही राहू शकत. मी माझं पाहतो, पिशी आणतो. असं कसं जाऊ देईल आप्पा मी? अजिबात नाही. मी बघते ना कुठे आहेत ते, मी बोलते त्यांच्यासोबत. तुम्ही अजिबात हालायचं नाही मी येऊच तोवर. काय
तुम्ही मी येऊच इथून हालायचं नाही आप्पा, मी आत्ता आले. काही उपयोग नाही पोरी, तो ऐकणार नाही तुझं. कस काय नाही ऐकत बघते मी. मग काय कर, कोथिंबीर आहे ना टप्प्याटप्प्याने करायची असते. 1 महिना किंवा 1 आठवडा अशी करायची असते. समजा कसं असतं, तो जर ह्या महिन्यात कोथिंबीरचा एक समजा टप्पा केला, पुढच्या महिन्यात 1 टप्पा केला, तर ज्या महिन्यात भाव नाही त्या महिन्यात सोडून द्यायची. पण मला तर वाटतं ऊसच लावून टाका, टेन्शन नको. तरकारी करा 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी, हे करा आणि ते करा. इकडं गप्पा मारीत बसले का? काय आलं? काय वहिनी, आप्पाला काय बोलले तुम्ही? जे बोलायचं होतं ते बोललोय आणि काय बोललोय माहिती. झालं काय वहिनी? अय यार काय बोलला, मला तर काही म्हणला नाही. विचारा त्यांनाच, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला बापाला असं बोलताना. खुशाल स्वतःच्या बापाला म्हणते तिथून निघून जा, घराच्या बाहेर राहा. हा, लहानचं मोठं केलंय त्यांनी आणि यांना लाज वाटते का? अरे बापाला असं बोलतात का? हा, पहिलं मी येऊ का? तुम्ही कशाला त्यांची कान उघडणी करा, जरा समजून सांगा 2 शब्द. सोन्यासारख्या बापाला असं बोलते. ती सगळं सोडा, आप्पा जाते आणि खरंच निघून रागाच्या भरात. तुम्ही पहिलं त्यांना आडवा. रडत होते एवढे मोठे. नाही, नाही, घेऊन जा, याला घेऊन जा. पहिलं त्यांना आडवा, नाही तर मी येतो. जाऊ दे ना, पण काय केलं त्यांनी माझ्यासाठी आजपर्यंत? त्यांनी काय केलं जरा आठवा. हा, एवढं काय? एवढं होते तेव्हापासून सांभाळलं तुम्हाला. तुम्हाला सांगतो वहिनी, आम्ही 6वीला असताना याला ताप आला. आपण विचार सुद्धा केला नाही, रात्रभर याच्यासाठी जागे राहिले. हा, याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या. हा, याचा ताप घालवला. दुसरं अजून काय सांगू तुम्हाला, हा, जेव्हा याचं जास्त दुखा लागलं ना, लोकांचं इथून कर्ज काढलं. कर्ज काढून याचा दवाखाना केला. हा, त्यावेळेस तुला जर तुझ्याच बापाने वाचवलं नसतं तर तू आज दिसला असता का? आणि आता खुशाला आधारावर द्यायच्या वयात त्यांना तू म्हणतो घराच्या बाहेर जा. हा, अरे ज्यांना बाप नाही ना त्यांना विचार बाप काय असतो. आणि जातील कुठं ते? त्यांना कोण आहे आमच्या शिवाय? त्यांना कळायला नको कुणाच्या दारात जातील ते म्हातारपणात? वहिनी तुम्ही जा घरी, आपल्याला थांबवा आणि जा जा जरा माफी माग जरा बापाची. चुकलं म्हणा, चला लवकर. जा. काय कोणी याच्या डोक्यात खोळ घातलंय काय माहिती. निरोप घेतो आता आज्ञा असावी, आज्ञा असावी. चुकले आमचे काही, देवा क्षमा असावी, देवा क्षमा असावी, क्षमा असावी. आप्पा, कुठं निघाले तुम्ही? पोरी येतो मी आता. माझ्याच पोराच्या मनात नाही मी इथे राहावं तर कशाला राहू मी, सांग ना. तुम्हाला पटतंय काय? हा, काय अवस्था झाली त्या आप्पाची तुमचे शब्द ऐकल्यानंतर? हा, अहो मंदिरात देवाला आणि घरात जर बापाला जागा नसेल ना तर त्या वास्तूला शांती नसते, त्याला अर्थ नसतो. कळलं का? तुम्हाला लहानचं मोठं केलंय. हा, एवढं मोठं घोडमं केलंय तुम्हाला हे दिवस दाखवण्यासाठी का? कोणाचं पण ऐकून काय पण बोलायचं का बापाला? द्या इकडे आप्पा ती पिशवी. कुठं नाही जायचं तुम्ही. आणि कोण घराच्या बाहेर काढतो तुम्हाला मी पण बघून घेईन मग. आपा खरं माझं चुकलंच बोलताना. तुम्हाला असं बोलायला नव्हतं पाहिजे. माफी मागा त्यांची. खरंच मला माफ करा. काय आहे, बाकीच्यांची लेकरं पाहतो मी, त्यांचे वडील बाप. मला कळलंच नाही माझा बाप गरीब आहे, मी गरीब आहे. पण माझ्या बापाने मला सांभाळलंय, लहानाचं मोठं केलंय. याचा मी कधी विचारच नव्हता केला. अरे मला फक्त वाटायचं बाप बाप असतो रे, ध्यानात ठेव कधी पण. तो आहे ना आपल्या लेकराला काही कमी पडू देत नसतो. एक वेळ आहे ना स्वतः उपाशी राहील, पण आपल्या लेकराच्या पोटात घास कसा जाईल ना ह्याचा विचार करत असतो. तू बोल ना, ठीक आहे ना. तरी मी तुझ्या समाधानासाठी तुला बरं वाटावं म्हणून घर सोडून चाललो होतो. कारण माझ्या मुलाला ज्यात आनंद आहे, माझा त्रास होतो ना माझ्या मुलाला, ठीक आहे ना. माझा मुलगा सुखात राहावा म्हणून मी घर सोडून चाललो होतो. नाही आपा, घर नाही सोडायचं तुम्ही. कारण जोपर्यंत आपल्या जवळ माणूस असतो ना तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. लांब गेल्या त्या माणसाची किंमत कळते. मला याची जाणीव झाली. नाही आपा, तो मला सोडून जायचं. मी खरंच खूप नशीबवान आहे. मला अशी सून मिळाली माहितीये का. पोरगी सुद्धा एवढा जीव लावणार नाही एवढी माझी सून चांगली आहे. आज तिने तुझे डोळे उघडले की बाप काय असतो ते. आणि हे बघ पोरा, जगाकडे पाहायचं नसतं रे. जग आहे ना माणसाला पायी चालू देत नसतं आणि घोड्यावर बसू देत नसतं. आपलं जे आहे ना त्यात आपलं सुख मानायचं ना, आपण तसं जगत राहायचं.
आपण काय उपाशी नाही रे, होईल सगळं व्यवस्थित. आणि कशा मनात असलं ना तर असं नाही मोठं होईल, कळलं ना. आता मी लोकांना ओरडून सांगेन, हा बाप जरी गरीब असला ना मनाने श्रीमंत. हा. हा. चला आपल्या घरी अजिबात कुठं नाही जायचं.